नमस्कार मित्रांनो. इमोशनल ईटिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजेच आपण अनावश्यक फक्त खात असतोय किंवा ढकलत असतोय. तर याचेही दुष्परिणाम आपल्याला पाहता यायला पाहिजे. त्याचा परिणाम आपल्या पैशांवरती होतोय, आपल्या इन्कमवरती होतोय. म्हणून आजचा हा महत्त्वाचा टॉपिक मला घ्यावासा वाटला. पहा मित्रांनो, अनेक वेळा प्रामुख्यानं आपण भूक नसताना सुद्धा खात असतोय. पहा ना, काही समोर आलं तर आपण हे नाही विचार करत, की आपल्याला भूक आहे की नाहीये. समोर आलंय ना, आपलं ईटिंग चालू होत असते. बरं, हे समोर आल्यानंतर काही पदार्थ समोर आल्यानंतर आपण ईटिंग करत असतोय. काही पदार्थ समोर नाहीये, तरी पण आपल्याला ते खावेसे वाटतात आणि आपण डिसिजन घेतो आणि खाऊन मोकळं होऊन जातो. तर त्या पाठीमागं एक महत्त्वाचं कारण असू शकतंय. ते जर तुमच्या बाबतीत लागू पडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे खावंसं वाटणं, भूक लागणं हे वरवरचं चिन्ह असलं तरी त्याच्या पाठीमागे एक तणाव असतोय. WHO एक रिपोर्ट सादर केलेला आहे. त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे, की जे मोस्टली जे क्रेव्हिंग होतं, खाणं जे होतं हे याचा रिझल्ट आहे तणाव. मग होतं काय? केमिकली आपल्या बॉडीमध्ये केमिकली काय होतं? तर कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जो स्ट्रेस हार्मोन मानला जातो, त्या हार्मोनचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये वाढलं, तर आपण नकळतपणे आपल्या खाण्याकडे ओढा वाढतो. काही ना काहीतरी आपल्याला पाहिजे असतं. ते भूक लागते म्हणून पाहिजे असतं असं नाही, तर एक ओढ तयार होती आणि ते पदार्थ आपण खात असतोय. कारण कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि तुम्ही जर आजूबाजूला थोडंसं लक्ष दिलं किंवा तुम्ही स्वतःचा पण काही जणांनी विचार केला, की जे वजन वाढलेलं असतंय, हे वजन वाढण्यापाठीमागं ढकलणे, खाणे हीच एक प्रोसिजर असते, हीच एक हॅबिट झालेली असते, ज्याच्यामुळे ते वजन वाढलेलं असतंय. आणि याचबरोबर दुसरा एक स्टडी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं वाटतं, की कॉर्टिसॉल हे ड्रॉप होतं टॅपिंगच्या माध्यमातून आणि ही जी खाण्याची ओढ आहे, क्रेव्हिंग आहे, ही जी ओढ आहे ही 74% कमी होते, जर टॅपिंग योग्य पद्धतीने केलं तर. पहा मित्रांनो, म्हणून हे टॅपिंग सातत्यानं करणं आपल्याला गरजेचं आहे आणि तोच एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे, की आपल्या खाण्याच्या सवयीवरती आपल्याला टॅपिंग करणं गरजेचं आहे.